कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपल्या. त्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमधील काँग्रेसमध्ये प्रचंड वेगाने काही घडामोडी घडल्यात. काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष होते सचिन पोटे यांनी आपल्या समर्थकांसह तडकाफडकी राजीनामा दिला. तर त्याच दिवशी काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदी राजाभाऊ फातकर यांची नियुक्ती केली. एकंदरीतच या ज्या घटना होत्या, एकीकडे जल्लोष होतो तर दुसरीकडे जे राजीनामा नाट्य सुरू होतं त्याची एकच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. काल देखील या नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस अध्यक्षांना राजीनामे पाठवलेत. निष्ठावंतांना संधी द्या अशी मागणी केली आहे. एकंदरीतच महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा झटका मानला जातो आहे. आपल्यासोबत आज महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस काँग्रेसचे नवीन सिंग आहेत. नवीन सिंग गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत कार्यरत आहेत. ते माजी नगरसेवक देखील होते. एकंदरीतच नेमकं काँग्रेसमध्ये चाललं आहे काय हे आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. नवीनजी, काय सांगाल एकंदरीत ज्या गेल्या काही दिवसाच्या घडामोडी घडल्यात काँग्रेसमध्ये? जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे, नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्त झालेत. जे एकीकडे राजीनामा नाट्य सुरू होतं तर दुसरीकडे जल्लोष सुरू होता, त्यामुळे एकच चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. आता बघा, जे सचिन पोटे हे आपले जिल्हाध्यक्ष होते, त्यांनी जो राजीनामा दिला आहे ते त्यांचं आपण जर कार्यकाळ बघितलं, त्यांनी 11 वर्ष आपल्या पक्षामध्ये निष्ठेने सेवा केली, पक्ष चालवला. त्यांनी पक्षामध्ये एक ही परंपरा आहे की अधिक काळ जेव्हा होतो, म्हणजे 5 वर्ष 3 वर्ष, तर त्याच्यानंतर पक्षामध्येच ते नियम आहेत की समोरच्याला आपण राजीनामा देऊन नवीन पक्षश्रेष्ठी जे नेमतील तर त्याप्रमाणे नेमणुका होतात. आजच्या तारखेला जसं सृजन संघटन अभियान जे चालू आहे काँग्रेस पक्षामध्ये, ते ऑल इंडियाकडनं काही पदाधिकारी येतात आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये त्या नेमणुका होतील. पण आता सचिन पोटेजी हे आज आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधले नगरसेवक पण होते. त्यांनी बरीचशी पदं पण भूषवलेली आहेत. तर ते आपल्या पक्षामध्ये आजही आहेत. आणि आपले जे ब्लॉक अध्यक्ष आहेत, ज्यांनी ती मागणी केलेली आहे की बाबा निष्ठावंतांना हे करा, शेवटी आपल्या थ्रू त्यांनाही माझं असं म्हणणं असेल की त्यांनी आज काय पक्ष सोडलेला नाही आहे. हा पक्षामध्ये थोडेसे मतभेद, विचारांचे मतभेद होत असतात, मनभेद होत नाही. तर येणाऱ्या काळामध्ये जी लोकं आहेत, म्हणजे सचिन पोटेजी असतील, आमचे ब्लॉक अध्यक्ष सगळे असतील, तर ते सगळे आजही पक्षाबरोबर आहेत. आणि पक्ष येणाऱ्या काळामध्ये माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळजी हे त्यांनाही मान सन्मान देतील आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष हा कल्याण डोंबिवलीमध्ये अजून बळकट. एकंदरीतच स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. जे माजी आमदार संजय दत्त यांच्या नेतृत्वावर देखील नाराजी व्यक्त करत याआधी देखील अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला आहे. पुन्हा ही घटना घडली. निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. कसं काय तुम्ही पाहता? वरिष्ठ आहात काँग्रेसमध्ये सध्या तुम्ही. बघा, संजय दत्तजी हे आज ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत आणि ते वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये प्रभारी पण आहेत. जसं ते मध्य प्रदेशला होते, त्यानंतर आजच्या तारखेला आंध्र प्रदेशमध्ये प्रभारी आहेत. तर त्यांचं कसं आहे की ते पक्षाकरता त्यांचं ते दिवसरात्र घालवतात. ते महिन्यातले 24 दिवसाच्या वर म्हणा, ते पक्षाकरता देतात. आणि पक्षश्रेष्ठी शेवटी त्यांचं जे रोल आहे इथल्या पक्ष कसं चालणार किंवा काय कसं चालणार, शेवटी आज समजा नवीन सिंगची निवड झाली तर नवीन सिंगची निवड करत असताना नवीन सिंग आता जे पक्षाकरता जे काम करेल तेच ग्राह्य धरलं जाईल ना. तर शेवटी आजपर्यंत जे पक्षामध्ये जे झालं, संजय दत्तजी हे आज ऑल इंडिया काँग्रेस कमिटीवर सचिव असल्यामुळे ते आपल्या त्या देशाचे आज नेते आहेत काँग्रेस पक्षामध्ये. आणि त्यांच्यामुळे असं कुठल्याही प्रकारचं म्हणजे नुकसान होतं आहे किंवा तोटा होतो आहे पक्षाचं असं काय नाही आहे. ते पण संघटनेकरता जीव तोडून. प्रवेशानंतर कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे की भाजपमधून आलेल्यांना तुम्ही जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली, तुम्ही काँग्रेसची भाजपा करताय. नाही, आता बघा, ते
आता त्यांचं हा जो विचार आहे तर हा त्यांचा हा पर्सनल विचार आहे. ठीक आहे, तुम्ही निष्ठावंतांना द्यायला पाहिजे, आज मी ही काम करतो आहे, उद्या मलाही विचारलं पाहिजे, ह्या सगळ्या भावना आहेत. पण आपण जर बघितलं हे भाजपामध्ये किंवा दुसरी जी एकनाथ शिंदेची ही सेना असेल, आज काँग्रेसमधल्या ज्या लोकांनी प्रवेश केले आहेत त्यांनी ते पदं दिलेलीच आहेत. जिल्हाध्यक्षपद त्यांचं जिल्हा प्रमुख किंवा काय ना काय कुठल्या मोठ्या पदावर त्यांची नियुक्ती केलेलीच आहे. त्याच्यामुळे हा काय आलबेल नाही आहे. तर माझी त्यांना म्हणजे मी त्यांना सगळ्यांना भेटणार आहे आणि पक्ष संघटनेमध्ये आम्ही सगळे घरातच भांडणं होतात, जो भांडा असतो तो घरामध्येच वाचतो. तर आम्ही सगळ्यांना घेऊनच एकत्र चालू आणि काँग्रेस संघटना ही कल्याण डोंबिवलीमध्ये ही कमकुवत नाही आहे. हे जे कोणी विचार करत असेल की काँग्रेस संघटना आता संपलेली आहे, काँग्रेस पार्टी ही कधीही संपत नसते. माणूस संपतो पण पक्ष कधी संपत नाही. तर काँग्रेसची भूमिका काय असणार आहे? कारण जवळपास 2 महिन्यामध्ये 4 ते 5 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिलेत. संतोष केनेने भाजपमध्ये प्रवेश केला, सचिन पोट्टेने देखील राजीनामा दिला, तेही पक्षांतर दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता पुढची भूमिका काय असणार आहे पदाधिकारी म्हणून? बघा, आज ज्या भाजपा आणि एकनाथ शिंदे सेना यांच्यामध्ये जी मारामारी चालू आहे, म्हणजे महापौर आमचा होईल, ते म्हणतात महापौर आमचा होईल. आणि आज त्यांच्याकडे तर अशी परिस्थिती की त्यांच्या जे कार्यकर्ते जी लोक इतक्या वर्षापासून ती काम करत होते, आज त्यांची गुदमल चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 3 तारखेच्या नंतर दिसेल माझ्याकडे बरेचसे BJP आणि शिंदे गट, राष्ट्रवादी गट, अजित पवार गट, म्हणजे हे जे पक्ष आहेत ह्यांच्या पक्षातले बरेचसे पदाधिकारी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि काँग्रेसच्या झेंड्याखाली ते निवडणूक लढतील. किती जण एकंदरीत संपर्कात आहेत? नाही, ती नावं आज मी डिक्लेअर करणार नाही आहे. तुम्हाला कल्याण डोंबिवली कोणत्या पक्षाचे लोक संपर्कात आहेत? काँग्रेसचे कोणत्या पक्षाचे लोक संपर्कात आहेत? आमच्याकडे BJPचे लोक संपर्कात आहेत, शिंदे गटातली संपर्कात आहेत, अजित पवार जे गट आहे त्यांचं राष्ट्रवादीचे तेही संपर्कात आहेत. तर ह्या तिन्ही पक्षांचे जे महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्या तिन्ही पक्षातले बरेचसे पदाधिकारी त्यांचे काही प्रमाणामध्ये काही माजी नगरसेवक पण आहेत, तेही आमच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळामध्ये 3 तारखेच्या नंतर त्यांचा प्रवेश मी माननीय प्रांताध्यक्षांशी बोलून त्यांचा प्रवेश निश्चित करणार आहे. तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 ठाकरे बंधू एकत्र येतात, काय वाटतं तुम्हाला? बघा, तो त्यांचा इंटरनली प्रश्न आहे. इतके दिवस एकमेकांशी त्यांचं काही संवाद नव्हता, पण ठीक आहे. जे ठाकरे बंधू एकत्र येतात त्याचं म्हणजे आमच्याकडनं त्यांचं म्हणजे त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांनी एकत्र लढावं, तो त्यांचा प्रश्न आहे. पण काँग्रेस पक्ष हा एक सर्व धर्म समभाव पक्ष आहे आणि याच्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक या पक्षामध्ये काम करीत आहेत. काँग्रेस पक्ष हा आपल्या विचाराने चालणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाला आज सांगण्याची गरज नाही की बाबा हा काँग्रेस आहे किंवा काय, तो लोकांच्या मनामध्ये आहे. एक आपण ती म्हण आहे की आम आदमी का हात, काँग्रेस का हात आम आदमी के साथ. तर ही जी म्हण आहे तर त्याप्रमाणे काँग्रेस पक्ष आजच्या तारखेला एक मजबूत पक्ष आहे. काय सांगाल, महाविकास आघाडी होईल कल्याण डोंबिवली महापालिका की काँग्रेस स्वबळावर असेल? बघा, महाविकास आघाडी हे आम्ही खालच्या स्तरावर जे इथं जिल्ह्यामध्ये ती वार्ता करू, त्याच्यामध्ये बरेचसे घटक पक्ष पण आहेत. आम्ही त्यांचे प्रस्ताव आमच्याकडे येत आहेत आणि तशी चर्चा पण आमची चालू आहे. जर अशी वेळ आली तर आम्ही महाविकास आघाडी करू. जर काही जमलं नाही तर काँग्रेस पक्ष हे स्वतंत्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये लढेल, हे मी सांगतो. काय अजेंडा असणार आहे काँग्रेसचा निवडणुकींना सामोरे जाताना? निवडणुकीनं जाताना जर आपण बघितलं की जर 25 वर्ष झाली त्याच्यामध्ये 22-23 वर्ष ही भाजपा सेनाची सत्ता होती आणि 2.5 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस इथं महापौर आणि उपमहापौर होता. आपण बघितलं या इतक्या वर्षामध्ये फक्त या लोकांनी विकासाच्या नावावर इतके कोटी आणले तितके कोटी आणले. आपण बॅनर बघितले असेल, 400 कोटी 500 कोटी.
मागे आज जे मुख्यमंत्री आहेत, त्यांची सभाही झालेली होती. ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला 6,400 कोटी देणार होते, पण ते फक्त भाषणामध्ये सीमित आहेत. आमचा मुख्य अजेंडा विकासावर असेल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आज जर विकासाचे मुद्दे बघितले तुम्ही, रस्त्याचे प्रश्न आहेत, कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ह्या टॅक्सचा प्रश्न आहे, इलिगल कन्स्ट्रक्शनचा प्रश्न आहे, ह्या ट्रान्सपोर्टचा प्रश्न आहे, ज्या बसेस आहेत, लोकांना ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या आज मिळत नाही आहेत, ही फार शोकांतिक आहे. तर या सगळ्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष निवडणूक लढवेल. एकंदरीत जे आज गटाटटाचं जे राजकारण सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहे, त्या बाबतीत तुम्ही वरिष्ठांना काही कल्पना दिली होती? नाही, गटतट काँग्रेसमध्ये काही गटतट हे राजकारण नाही आहे. आता गटतट हा प्रकार येतच नाही आहे. प्रत्येक आज नवीन सिंग जर एका पदावर वर्षानुवर्ष काम करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये त्याच्या ठिकाणीही दुसरं कोणी येऊ शकतं. आणि ते काँग्रेस पक्षाचं ते रूल्स आहेत, ते रूल्स फॉलो केले पाहिजेत. आज जर तुम्ही बघितले तर इतरही जसे मागे नानाभाऊ पटोले साहेब आमचे प्रांताध्यक्ष होते, त्यानंतर हर्षवर्धन सकपाळ साहेब आले, तर हा एक टर्म पिरियड असतो. त्या टर्म पिरियडमध्ये प्रत्येकाला चेंज करायला, नवीन माणसाला संधी द्यायलाच पाहिजे. संघटनात्मक बांधणीसाठी काही पावलं उचलली जाणार आहेत किंवा तुमची काही वरिष्ठांसोबत चर्चा झाली आहे? नाही, कल्याण डोंबिवलीमधली संघटनात्मक जे फेरबदल येणाऱ्या काही दिवसात होणार आहेत आणि सगळ्यांना घेऊन आज आपले सचिन पोटेजी असतील किंवा आपले ब्लॉक अध्यक्ष जे आहेत, आज त्यांनी म्हटलं राजीनामा दिलेले पण आजही काँग्रेस पक्षामध्ये आहेत. या सगळ्यांना घेऊन, कारण की या सगळ्यांनी इतकी वर्ष काँग्रेस पक्षाला त्यांनी स्वतःची दिलेली आहेत. तर काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सर्व जी इथली मंडळी आहे, जी नेते मंडळी असेल किंवा आता जे नवीन जिल्हाध्यक्ष झालेले आहेत, राजाभाऊ प्रभारी झालेले आहेत, ते राजाभाऊ पाटकरजी असतील, महिला अध्यक्ष असतील, NSY असेल, युथ काँग्रेस असेल, फ्रंटलचे आणि सेलचे जे प्रमुख असतील, त्या सगळ्यांना घेऊन आम्ही एकत्र मिटिंग करून आम्ही आमची संघटना वाढवू. याबाबत वरिष्ठांची काही चर्चा झाली? हां, चर्चा झालेली नाही, म्हणून तर मी सांगतोय ना. महाविकास आघाडीबाबत वरिष्ठांकडून काही आदेश आलेत? महाविकास आघाडी करायची नाही करायची, स्वबळ लढायच्याबाबत काही चर्चा? नाही, ह्याच्यावर कसं आहे की आम्ही खालच्या स्तरावर म्हणजे वरच्या पातळीवर सांगण्यात आलेलं आहे की आपण खालच्या स्तरावर एकदा निर्णय आपण घ्यावा. म्हणजे खाली जे आम्ही निर्णय घेऊ या कल्याण डोंबिवली शहरामध्ये किंवा इतर ठिकाणीच्या जिल्ह्यांमध्ये, तर त्याचं जे निर्णय होशील ते वरच्यांना मान्य आहे. एकंदरीतच काँग्रेसमध्ये ज्या वेगाने या 4 ते 5 दिवसात घडामोडी घडल्यात, निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडी काँग्रेसला अडचणीत आणल्याचाच एक प्रकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. याबाबत आपण आता नवीन सिंग यांच्याशी थेट संवाद साधला. नवीन सिंग यांच्या या मुलाखतीदरम्यान त्यांनी काही गौप्यस्फोट देखील केले. तसेच काँग्रेस हा विकासाचा अजेंडा समोर घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी किंवा स्वबळावर ही त्यांच्या देखील बैठका सुरू असून येत्या काही दिवसातच याबाबत चित्र स्पष्ट होईल असं देखील नवीन सिंग यांनी सांगितलं.